पवारांना जेवढं अभिप्रेत असतं त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीनं आणि अधिक नेटानं ते काम करतायत। पद्मश्री आप्पासाहेब पवार यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये हा वटवृक्ष वठविला आणि वयाच्या 71व्या वर्षी 16 एप्रिल 2000 रोजी या जगाचा निरोप घेतल्यानंतर या ट्रस्टची जबाबदारी चिरंजीव राजेंद्रदादा पवार यांच्यावर आली आणि त्यांनी देखील ती उत्साहानेच स्वीकारली। या ट्रस्टची जबाबदारी माझ्यावर जी आली ती आप्पासाहेब गेल्यानंतर, यापूर्वी जवळजवळ 25 वर्ष या ट्रस्टच्या संदर्भातलं पवारसाहेबांनी आप्पासाहेबांनी मिळून जे काम केलं होतं ते काम आम्हाला जसं एखादं विमान टेकअप घ्यायचं असतं त्याला रनवे लागतो, आता रनवे हा आम्हाला तयार होता। पुढचं जे काही काम होतं ते आम्ही पुढचं स्वीकारलं आणि आम्ही सर्व संस्थेतले सर्व जुने लोक नवे लोक असे मिळून या संस्थेचं काम चालू ठेवतो। आणि एवढं मोठं काम करताना मुलींचा विश्वास संपादन करणं तेवढंच महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी मातृहृदयाची गरज असते। अर्थातच ही जबाबदारी स्वीकारली राजेंद्रदादांच्या सहचारिणी सौभाग्यवती सुनंदाताई पवार यांनी। या शैक्षणिक संकुलामध्ये छोटे मोठे 17 कॉलेजेस आहेत, त्याचबरोबर 5000 विद्यार्थिनी इथे नुसत्या विद्यार्थिनी इथे शिक्षण घेतात आणि जवळपास 2000 मुली इथे वसतिगृहामध्ये राहतात। हे 17 छोटे मोठे कॉलेजेसचे रिझल्ट जवळपास 100 ते 100%, 99%, 98% असे रिझल्ट आहेत। डे टू डेचं अभ्यासक्रम घेणं, शिकवणं, सिलेबस शिकवणं या व्यतिरिक्त या संस्थेचं काम फार महत्त्वाचं आहे। ज्या मुली ग्रामीण भागातनं वाड्यावस्त्यांवरनं येतात, ज्या मुलींना एक्सपोजर कमी आहे आणि अशा मुलींसाठी आपण वेगळे उपक्रम इथे राबवतो। ही जी मुलगी आहे की जिने फार मोठं जग बघितलेलं नाही, शिक्षणासाठी ती इथं आलेली आहे, त्या मुलींसाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या अंडर जवळपास 80 छोटे मोठे कोर्सेस आपण इथं उपलब्ध करून दिलेले आहेत की जी मुलगी BA BCom झाल्यानंतर कदाचित तिला नोकरी लागणार नाही, पण ह्या उपक्रमातनं किंवा ह्या छोट्या कोर्सेसमधनं ती घर बसल्या काहीतरी व्यवसाय स्वतःचा सुरू करू शकते। त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये पुणे विद्यापीठाचा होम सायन्सचा डिग्री कोर्स आपण सुरू केलेला आहे की ज्याच्या माध्यमातून एक चांगली गृहिणी तर आपण घडवतोच आहे, पण त्याचबरोबर तिला काही व्यावसायिक आपण कोर्सेस पण त्याच्यामधनं प्रशिक्षण पण आपण ह्या होम सायन्समधनं देतो आहे। त्याचबरोबर नर्सिंग कॉलेजचे आम्ही 2 डिप्लोमा इथे चालू केलेले आहे, एक GNM आहे आणि ANM आहे। त्यासुद्धा नर्सिंग कॉलेजचे रिझल्ट 100% रिझल्ट आहेत आणि मुली 100% सर्व कामाला लागलेले आहेत। त्याच्यानंतरचं ट्रेनिंग कॉलेजचे जे काही उपक्रम आहेत आपले B.Ed आहे, D.Ed आहे, ATD आहे, त्यासुद्धा मुलींच्या बाबतीतल्या ज्या मॅनेजमेंटच्या जागा असतात त्या मॅनेजमेंटच्या जागा सर्व आम्ही अडचणीतल्या मुली, गरीब कुटुंबातल्या मुली की जिला व्यंग आहे किंवा जी विधवा आहे, घटस्फोटित आहे, गरीब आहे, अशा मुलींना ह्या मॅनेजमेंटच्या सर्व जागा दिल्या जातात। तर पहिल्यापासून जे आप्पासाहेबांनी त्या काळात ठरवलेलं होतं ते यात अलीकडच्या ह्याच्या सगळ्यापर्यंत आम्ही तेच करतोय आणि त्याच्यातनं एक आनंद असा आहे की ह्या ज्या उपेक्षित मुली आहेत किंवा ज्या गरीब मुली आहेत त्या समर्थपणे स्वतःच्या पायावरती उभा राहतात आहे। गावाकडून ज्यावेळी वडिलांचा आधार तुटला त्यावेळी मी आणि माझी 2 भावंड आणि माझी आई हे तिघं मामाकडे आलो, मामाच्या गावी आलो। आता शिक्षण करायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता आणि शारदानगर हे संकुल जवळच असल्यामुळं आणि आम्ही तिघंही भावंड खूप हुशार असल्यामुळं साहजिकच शारदानगरमध्ये आमचं सगळ्यांचं ॲडमिशन झालं आणि मी पहिलं पाऊल शारदानगरमध्ये इयत्ता 5वीमध्ये ठेवलं। मी हुशार असल्यामुळे दरवर्षी प्रथम क्रमांक मिळवित गेले आणि माध्यमिक शिक्षकांच्या हळूहळू लक्षात आलं की ही मुलगी खूप ह्या मुलीमध्ये चुणूक आहे आणि ही पुढे काहीतरी करून दाखवेल। 10वीला प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर सुनंदाताई पवारांनी पहिल्यांदाच माझ्या टॅलेंटची दखल घेतली आणि माझ्या आईला इथं शारदानगरमध्ये पोळ्या लाटण्याचं काम मेसमध्ये दिलं आणि त्यामुळं माझ्या सर्व कुटुंबाने स्वाभिमानाने आमच्या तिघांची शिक्षणं आम्ही पूर्ण करू शकलो। या संस्था चालकांनी माझं उच्च शिक्षण बायोटेक्नॉलॉजी या विषयामध्ये करण्यासाठी मला आर्थिक आणि मानसिक सर्व स्तरांवरती प्रचंड मदत केली आणि त्यामुळं मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकले, तिथून पुढे जॉब करू शकले 3 वर्षासाठी निमकर ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये। एवढं सगळं करून मी पुन्हा आज या शारदानगर इन्स्टिट्यूटमध्ये बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये पुन्हा आज उभी आहे आणि त्यांच्याच एका विभागाची म्हणजेच बारामती ॲग्रो लिमिटेड या कंपनीमध्ये मी आज रिसर्च असिस्टंट या पदावरती काम करते आणि ह्या गोष्टीचा मला आज प्रचंड अभिमान वाटतो की ज्या संस्थेने मला स्वप्न दाखवली आणि ती स्वप्न साकार करण्यासाठी हवी ती मदत केली, त्या संस्थेमध्येच मला आज काम करायला मिळतं, या गोष्टीचा मला परमोच्च आनंद आहे। एकूणच काय तर मातेला स्वाभिमानाचं बळ दिलं, चोचीमध्ये चारा दिला
आणि हात चारा भरविताना या पंखांना उडण्याचं बळ दिलं. अशी कितीतरी पाखरं इथलं बळ घेऊन उंच आकाशी उडून गेली. इथली शिक्षण पद्धती विविध अंगांनी विद्यार्थ्यांना सक्षम करणारी अशीच आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे 12वी नंतरच रोजगाराच्या संधी इथं उपलब्ध आहेत. आम्ही पोलीस ट्रेनिंग घेतो इथे आणि ह्या पोलीस ट्रेनिंगच्या माध्यमातून वाड्या वस्त्यावरच्या ग्रामीण भागातल्या 12वी शिकलेल्या मुली एकत्रित करतोय. त्यांना ट्रेनिंग आपण मोफत देतोय आणि आज आपल्या 52 मुली कॉन्स्टेबल झालेल्या आहेत. अभिमानाचा वाटतो की ज्या मुलीला घरामध्ये तिचे आई वडील रोजगार हमीच्या कामावर जातात ते किंवा शेतामध्ये मजूर आहेत, अशा शेतमजुरांच्या ह्या मुली आज 12वी नंतर 7-7.5 हजार पगाराच्या ह्याने आपल्या आयुष्याची उत्पन्नाची सुरुवात त्या करतात. कृषी प्रतिष्ठानपासून तर शारदानगरपर्यंत आप्पासाहेबांनी केलेल्या कामाचा वटवृक्ष आणि त्याच्या पारंब्या आता नव्यानं मूळ धरू लागल्या आहेत. अशा या वटवृक्षाच्या मुळाशी नेमकं काय आहे आणि काय होती आप्पासाहेबांची मूळ संकल्पना जाणून घेऊ त्यांचे एक स्नेही तथा सहकारी यांच्याकडून. हे शारदानगर उभं करताना त्यांच्या डोक्यातला मूळ उद्देश असा होता की सगळ्या आपल्या जवळपासच्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब मुलींच्याकरता शिक्षण मिळालंच पाहिजे ह्या दृष्टीने उद्योग केला. हे करताना कुठल्याही संस्थेची मदत दान अशा काही गोष्टी न करता मुलींच्या शिक्षणातून जेवढं उभं करता येईल तेवढं थोडं थोडं करत त्यांनी ते सगळं उभं केलं. अशा काही प्रसंग असे घडले एखाद्या मुलीला समजा तिच्या नवऱ्याने सोडून दिलं, तिला टाकून दिलं, सांभाळत नसला अशा निराधार मुलीला पहिल्यांदा प्राधान्य द्यायचे आणि निराधार मुली पहिल्यांदा सांभाळायचे. एखाद्या मुलीचा नवराच वारला, विधवा झाला असेल, तिला किरकोळ कारकोळ व्हायला काम द्यायचं, पण तिला परत पाठवली अशी एकही बाई अशा निराधार झालेली बाई माझ्यासमोर तर आज नाही. त्यांचं व्यक्तिमत्व असं होतं की सर्वसामान्यापासून साध्या कामगारापर्यंत सगळ्याला समानतेनं वागवणं, समानतेनं सांभाळणं. त्यांच्यासारखं चिडणारा माणूसही कोणी मी बघितलेला नाही, पण त्यांच्या इतका लगेच सोडून देऊन पुन्हा पाहिल्यासारखं वागणारा माणूस कोणी अजूनही बघायला मिळालं नाही. त्यांचं आयुष्य जास्त असतं आणि जर साहेबांच्या बरोबर त्यांना एकमेकाची मदत असते आणि आज जी तरुण पिढी मदत करते, ही तरुण पिढी नापास असं जर एकत्र आज असतं अजूनही ह्याच्यापेक्षा जास्त बदल दिसला असता. विद्यार्थ्यांची कुवत कशीही असो, त्यांना घडविणारा शिक्षक गुणवत्तेत कुठेही कमी पडता कामा नये याची खबरदारी मात्र संस्था चालक आवर्जून घेतात, अगदी शिक्षक निवडीपासून. म्हणजेच काय तर प्रत्येकच शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याची निवड करताना त्याच्या गुणवत्तेला प्राधान्य दिलं जातं. सोबतच अशा निवडीसाठी कुणाचीही शिफारस विचारात घेतली जात नाही आणि यदाकदाचित कुणी अशी शिफारस घेऊन आलंच तर त्या व्यक्तीला निवड प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यातच बाद ठरविण्यात येतं. देशाचं भवितव्य समजली जाणारी युवा पिढी सध्या इयत्ता 10वी पासूनच परीक्षेमध्ये कॉपी करण्याचे धडे गिरवू लागली आहे. मात्र या गोष्टीकडे इथले संस्थाचालक अतिशय दक्ष आहेत. कोणताही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी कॉपी करणार नाही याची सर्वच कर्मचारी दक्षता घेत असतात आणि याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे परीक्षेत कॉपी करणं म्हणजे केवळ कमीपणाचंच नव्हे तर ती लाजिरवाणी बाब असल्याची भावना इथल्या विद्यार्थ्यांमध्ये ओघानेच निर्माण होते आणि त्यातूनच घडतो उद्याचा आदर्श नागरिक. कोणताही प्रवेश देताना केवळ हुशार विद्यार्थ्यांचाच विचार न करता कमी गुणांच्या परंतु गरजू आणि होतकरू मुलींना इथं प्रवेश दिला जातो. अर्थातच त्यासाठी आप्पासाहेब पवारांचं श्रद्धास्थान असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावानं एक स्वतंत्र उपक्रम या संस्थेमध्ये सुरू आहे. ॲडमिशनच्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेला आम्ही सामावून घेतो त्यावेळेला मेरिट हे तर महत्त्वाचं आहेच, पण मेरिटच्या बरोबर जर एखादी मुलगी अनाथ आहे, तिला वडील नाही आहेत, आई नाही आहे किंवा घरामध्ये काहीतरी तिला अडचणी आहेत, अशा मुलींना आम्ही जरी मार्क कमी असले तरी आम्ही ह्या मुलींना प्राधान्याने प्रवेश देतो. आणि आपण याच माध्यमातून कर्मवीर हा एक उपक्रम आम्ही इथे असा सुरू केलेला आहे की ज्या सर्व जाती धर्माच्या ज्या मुली आहेत पण दारिद्र्यरेषेखालच्या आहेत, गरीब आहेत, अशा मुलींना पण त्यांना शिक्षण घ्यायची दुर्दम्य इच्छा आहे, अशा मुलींना आपण इथे संपूर्ण शिक्षण, संपूर्ण राहणं आणि बाकीच्या सुविधा आम्ही इथे मोफत देतो. इच्छा एवढीच असते की त्या मुलीने दिलेल्या सुविधेचा वापर व्यवस्थित करावा आणि अतिशय उत्तम प्रकारे तिने इथनं शिक्षण घेऊन बाहेर निघावं आणि स्वतःच्या पायावरती उभं राहावं. या उपक्रमाअंतर्गत आपण 100 मुली, गरीब मुली दत्तक घेतलेल्या आहेत आणि अतिशय उत्तम प्रकारे त्या कर्मवीर उपक्रमाचं काम चाललेलं आहे. कर्मवीर उपक्रम याच्यासाठी त्याला नाव दिलेलं आहे की आदरणीय कैलासवासी आप्पासाहेबांचं शिक्षण कर्मवीरांच्या सानिध्यामध्ये झाल्यामुळे जेव्हा जेव्हा आम्ही गप्पा मारायचो त्यावेळेला आप्पासाहेब आम्हाला कर्मवीरांविषयी अतिशय तळमळीने सांगायचे की आम्ही शिक्षण कसं घेतलं, आम्ही काम करून शिकलो, संडास साफ केले, बाथरूम हे केले, स्वयंपाक करायचो. पण त्याच्यामध्ये त्यांना एक आनंद असायचा कष्टाचा आणि त्या ह्याच्यातनं
असं वाटायला लागलं की आप्पासाहेब गेल्यानंतर आपण त्यांची जे ते आवडीचं एक व्यक्तिमत्व होतं की ज्याच्यावर त्यांची श्रद्धा होती, अशा व्यक्तिमत्वाच्या नावाने काहीतरी उपक्रम सुरू करावा म्हणून आपण हे कर्मवीर या नावानं हा उपक्रम सुरू केलेला आहे. सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं जे शिक्षण आहे ते या संस्थेमध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. आणि एवढ्या मोठ्या संख्येने मुलींना सांभाळताना त्यांच्या निवासाची आणि भोजनाची उत्तम व्यवस्था इथे आहे. वसतिगृहामध्ये जी सिक्युरिटी आहे, जी सुरक्षितता आहे, त्या सुरक्षिततेमुळे आज ग्रामीण भागातला प्रत्येक पालकाला वाटतं, वाड्या वस्त्यावरच्या प्रत्येक पालकाला वाटतं की माझी मुलगी ह्या आप्पासाहेब पवारांच्या संस्थेमध्ये शिकली पाहिजे आणि स्वतःच्या पायावरती उभी राहिली पाहिजे. 5 मेस आहे तिथे. या 5ही मेसचं दररोजचा संस्थेच्या माध्यमातून आम्ही पाहणी करत असतो की ते अन्न कशा पद्धतीचं आहे, चपाती कशी आहे. अगदी त्या अन्न आम्ही लॅबमध्ये पाठवून सुद्धा त्याचं परीक्षण करून घेतो की त्या अन्नामध्ये काही सोडा आहे का किंवा अशा काही मुलींच्या तक्रारी असतात तर त्या बाबतीत आम्ही तेही चेक करतो की जे काही द्याल ते उत्तम प्रकारचं अन्न मुलींच्या पोटात जाईल याची काळजी आम्ही त्या पद्धतीने घेतो. आप्पासाहेब पवारांच्या या संस्थेमध्ये केवळ मुलींनाच नव्हे तर मुलांना देखील शिक्षणाची दारं खुली आहेत आणि अशा एकूण 17 संस्था आहेत. या साऱ्यांचं मूल्यमापन विद्यार्थ्यांकडून आलेल्या सूचनांच्या माध्यमातून होतं. इतर जे विभाग 17 कॉलेजेस आहेत त्या 17 कॉलेजेसचे जी मुलं मुली आहेत जवळपास 6,500 ते 7,000 या संस्थेची स्ट्रेंथ आहे, मुलं मुली आहेत. या सगळ्यांचे फीडबॅक आपण वर्षातनं 2दा घेतो आणि संस्थेचं मूल्यमापन ह्या सगळ्या मुलींकडनं आम्ही करून घेतो. खूप चांगल्या सूचना आम्हाला मिळतात आणि आम्ही आमचं मूल्यमापन ह्याच्या माध्यमातून केलेलं असल्यामुळे एक चांगला दर्जा शिक्षणात आणि इतर सर्व ह्याच्यामध्ये आम्ही टिकवण्याचा इथं प्रयत्न करतो. आपण मिळविलेल्या यशाचं कौतुक कोणाकडून होतं यावरही त्याची गोडी अवलंबून असते आणि म्हणूनच अनेक मातब्बरांसह गानसम्राज्ञी लता दीदींची इथली हजेरी भावी आयुष्याला ऊब देणारी अशीच आहे. लता मंगेशकरांचं नाव आज एवढ्या मोठ्या ठिकाणी आहे, प्रत्येक मिनिटाला आहे. आज त्या मोठ्या आहेत म्हणून नव्हे, पण 11व्या वर्षी वडील गेल्याच्या नंतर विधवा आईच्याबरोबर सगळी लहान लहान भावंडांच्या बरोबर उभी राहिलेली एक मुलगी, जिचा आदर्श जो आहे तर इथून कष्ट करून आणि रियाज करून आणि श्रम करून आपण कुठे जाऊ शकतो हे लता मंगेशकरनी दाखवलं. म्हणून आम्ही लता दीदींना बोलवलं. लता दीदींच्या याच्याखाली त्या मुलींचे सत्कार केले आणि ते सभागृह जे आहे ते लोकार्पण करण्याचं काम केलं. देशातली, महाराष्ट्रातली आणि जगातली उत्तम माणसं आणून त्यांना शिक्षणाच्या संबंधी आणि शेतीविषयक विचाराच्या संबंधी प्रेरणा देण्याचं काम आप्पासाहेबांनी सदैव केलं. परंतु हे काम पुढे जर नेलं नाही, पुढे जर टिकलं नाही, काही केलं नाही तर काय होतं हे महाराष्ट्रात आपण पाहिलं. परंतु सुनंदाताईंनी आणि राजेंद्रदादांनी आपली मुलं आणि मुली मानून या सबंध दुबळ्या लोकांचं जे काम आहे ते सावित्रीबाईंना जसं अभिप्रेत होतं त्याच पद्धतीने केलं. तर मला असं वाटतं की खेडी माणसं आणि तिथलं दुबळेपण उभं करण्यासाठी दुसरा असा कोणताही मार्ग नाही. जो आप्पासाहेबांनी केला तो एकच मार्ग आहे आणि तो चालवणारे लोक आहे. या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद आहे. शिक्षण, कला, क्रीडा आणि मातब्बरांच्या सहवासाने जीवन समृद्ध होणारच आहे. पण त्यासोबतच इथं शिकणाऱ्या वाड्या वस्त्यांवरील मुलींना लैंगिक शिक्षण, विवाहपूर्व आणि विवाहोत्तर मार्गदर्शन तज्ज्ञांच्या मदतीनं दिलं जातं. एकूणच काय तर या मुलींचं मातृत्वच इथल्या संस्था चालकांनी स्वीकारलंय. या शारदानगरमध्ये विशेष करून वाड्या वस्त्यांवरच्या मुली शिक्षण घेतात आणि ह्या मुली जवळपास 5वीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत मुली इथे वसतिगृहामध्ये असतात. वाड्या वस्त्यावरची मुलगी म्हटली की तिला घरामध्ये बऱ्याच गोष्टी माहिती नसतात, आरोग्याविषयी थोडी जागरूकता कमी असते, आईलाच बऱ्याच गोष्टी माहिती नसतात, त्यामुळे ते मुलीपर्यंत पोहोचलेल्या नसतात. त्यामुळे या संस्थेमध्ये इयत्ता 5वी ते 8वीच्या मुलींसाठी आपण एक स्त्रीरोगतज्ञांची आपण आणतो आणि ह्या स्त्रीरोगतज्ञांच्या मदतीने आपण स्लाईड शो आणि जे त्यांच्या वयाला जे गरजेचं आहे ते सर्व ज्ञान आणि स्लाईडच्या माध्यमातून सर्व धोके आणि माहिती आणि काळजी काय घ्यायची या बाबतीतली सर्व माहिती आपण ह्या छोट्या मुलींना देतो. त्याचबरोबर जो विवाहपूर्वीचा जो गट आपल्याकडे आहे शिक्षण घेतो आहे त्याला विवाहपूर्व मार्गदर्शन, त्याच्याबरोबर लैंगिक शिक्षण तर आहेच, पण त्याचबरोबर इतर ज्या जबाबदाऱ्या विवाहानंतर तुमच्यावरती पडणार आहे त्याला सामोरं जात असताना एक सक्षम मुलगी कशी असावी या बाबतीतलं सर्व मार्गदर्शन आपण कार्यशाळेच्या माध्यमातून या मुलींना देतो. त्याचबरोबर ज्या लग्न झालेल्या मुली आहेत, विशेष करून BEdच्या मुली ह्या आमच्याकडे लग्न झालेल्या असतात, ह्या मुलींसाठी विवाहोत्तर मार्गदर्शन याच्यामध्ये लैंगिक तर आहेच, पण त्याचबरोबर कुटुंब नियोजन आहे, घरातील वडीलधाऱ्या मंडळींबरोबर तुमचे संबंध कसे असायला पाहिजेत, घटस्फोट आपल्याला कसा टाळता येईल या बाबतीमध्ये, ह्या सर्व बाबतीमध्ये मुलींच्या कार्यशाळा घेतल्या जातात आणि त्यांना सखोल ज्ञान देण्याचा प्रयत्न केला जातो. याच्यामध्ये कार्यशाळा घेणारी व्यक्ती ही स्त्री असते, त्याचबरोबर मग इतर कोणी हॉलमध्ये उपस्थित नसतं, त्यामुळे मुली मनमोकळेपणाने प्रश्न विचारतात. अनेक मनमोकळा संवाद आपण या माध्यमातून ह्याच्यामध्ये घडवून आणतो. जीवन समृद्धी
अर्थात माणूस घडविण्याचं शिक्षण देण्यासाठी संस्थेतील मुलामुलींकरिता मानसोपचार तज्ज्ञांची एक स्वतंत्र टीम या ठिकाणी कार्यरत आहे जीवन समृद्धी या प्रकल्पाअंतर्गत। आणि हो, इथला अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करण्याच्या प्रयत्नांमध्ये येणाऱ्या अडचणींचा देखील संस्था चालक आवर्जून विचार करतात आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असतात। मुलगी इंटरव्ह्यूला गेल्यानंतर बाहेर गेल्यानंतर तिला इंग्लिश बोलता आलं पाहिजे याची काळजी आपण इथं घेतोय। त्याचबरोबर महिन्यातून एकदा अशा काही व्यक्तिमत्व त्यांच्यासमोर आपण आणतो, मग ती कलाकार असेल, पोलीस ऑफिसर असेल, महापौर असतील किंवा काही उत्तम क्षेत्रामध्ये कलाक्षेत्र असेल किंवा उद्योग व्यवसायामध्ये काम केलेल्या महिला असतील किंवा साहित्यिक असतील, कवी असतील, अशा लोकांना आपण त्या मुलींच्या समोर आणतो आणि त्या मुलींचा आणि त्या व्यक्तीचा संवाद घडवून आणतो आणि प्रश्न उत्तराच्या माध्यमातून मुली मोकळ्या होतात आणि मग मुलींना कळते की अरे ह्या मुली जन्मतः मोठ्या नाही आहेत, त्या त्यांच्या कर्तृत्वाने कष्टाने मोठ्या झालेल्या आहेत। हा एक उपक्रम, अतिशय उत्कृष्ट उपक्रम आपण इथे राबवतोय। त्याच्या माध्यमातून मुलींना खूप चांगल्या व्यक्तिमत्वांच्या ओळखी होतात आहे आणि जवळून त्यांना त्या व्यक्ती पाहायला मिळतात आणि ऐकायला मिळतात। महिलांसाठी सामाजिक बांधिलकी ठेवून त्यांच्यासाठी प्रशिक्षण आणि जनजागृतीचे उपक्रम देखील संस्था राबविते आणि त्यातूनच साकार होऊ पाहतंय पद्मश्री आप्पासाहेब पवार यांचं शांती निकेतनचं स्वप्न। महिलांसाठी काही ट्रेनिंग घेणं, महिलांना एकत्र करणं, त्यांना सक्षम करणं आणि त्याचबरोबर व्यावसायिक प्रशिक्षणाबरोबरच त्यांना काही सामाजिक प्रश्नांवरती जागृती करणं, हे पण उपक्रम संस्थेने चालू केलेले आहेत। मग त्याच्याबरोबर जो गर्भजल परीक्षेच्या माध्यमातून मुलींचे गर्भ काढून टाकले जातात, त्याच्या माध्यमातून आम्ही महिलांचं हे करतोय की बाबा तुम्ही हे सगळं करू नका आणि एक वेगळी जागृती ह्या महिलांमध्ये आणण्यासाठी हेही उपक्रम आपण संस्थेच्या माध्यमातून घेतोय। भीमतडी हा उपक्रम पुण्यामध्ये यशस्वीरित्या राबवतोय आणि त्यांनी सर्व गर्दीचे विक्रम, उत्पन्नाचे विक्रम ह्या भीमथडीने मोडलेले आहेत आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद पुणेकरांनी दिला आणि महिलांना अतिशय चांगलं उत्पन्नाचं साधन आणि काही महिलांना घर बसल्या काही ऑर्डर्स त्या भीमथडीच्या माध्यमातून मिळाल्या आणि महिला अतिशय समाधानी आहेत। जे आप्पासाहेबांचं स्वप्न होतं की इथं शांतिनिकेतनचं त्यांचं जे स्वप्न होतं ते शांतिनिकेतनचं स्वप्न आम्ही शारदानगरच्या माध्यमातून सत्यामध्ये उतरवायचा प्रयत्न करतोय आणि आप्पासाहेबांच्या स्वप्नांची पूर्तता आम्ही दोघंही इथं आमच्या सगळ्या वेगवेगळ्या सर्व